प्रोटेस्ट करताय? आज जो सर्वपक्षीय कार्यक्रम आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्याचा कार्यक्रम आंदोलन सर्व महाराष्ट्र बंद महाराष्ट्रभर बंद आहे. या अनुषंगाने आज क्रांती चौक या ठिकाणी क्रांतीच्या भूमीमध्ये सर्व आंबेडकर अनुयायांकडनं भीमसैनिकांना औरंगाबाद संभाजीनगर शहर बंदचं पूर्ण आव्हान पुकारलं. व्यापाऱ्यांनी त्या सहकार्य केलं. प्रमुख मागण्या जर आम्ही सदरेल बघितल्या तर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन एकूण सर्व प्रकारची न्यायालयीन चौकशी करावी अशी त्यात आमच्या मागणी आहे. कलम 176/1 प्रकारची चौकशी करावी. न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडनं न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करावी. पोलीस निरीक्षक, मी नैतिक जबाबदारी पुन्हा सांगतो, पोलीस निरीक्षक अशोक गोरबाड इतर पोलीस अधिकाऱ्यावर कलम 22 अन्वय अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 3/1/3/2 प्रमाणे गुन्हे दाखल करावे. सोबत मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा. पोलीस परभणी शहरात त्याच्यामध्ये दुसरं पण असं आहे, एक मिनिट थांबा. तरुण आता रस्त्यावर उतरत आहे, त्यांचे बहुतांशी शिक्षण घेणार आहे, त्यांची मागणी तीव्र आहे, त्यांच्या भावना तीव्र आहे. मात्र अशा परिस्थितीत त्यांनी काय कसं केलं पाहिजे? खरंच एकदम मी मनापासून एक सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे अनेक पिढ्या, नामांतर चळवळी असेल, खैरलांजी प्रकरण असेल, मुंबईचा रमाईचा पुतळ्याचा विषय असेल, या प्रकरणात अनेकावर गुन्हे दाखल झाले. आजही ते गुन्हे पुन्हा वापस घेण्यात आलेले नाही. शासन स्तरावर वापस घेण्याचं त्यांनी सांगितलं, परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारे गुन्हे दाखल मागे घेतलेले नाही. त्यानंतर भीमा कोरेगाव 2018ची मोठी दंगलमध्ये अनेक नवतरुण गुन्हे दाखल घडले. बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये पुस्तक दिलं होतं, पण पुस्तकाऐवजी आपण आज दगड उचलून दगड मारण्याचं काम करतो आणि माझ्यासारख्या नवतरुणावर अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होता. याच्यामध्ये स्वतः MPSC, UPSC, पोलीस भरती, पोलीस प्रशिक्षण करणारे, MBBS करणारे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. आणि माझ्या नवतरुणांना खरंच संदेश असेल की बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं तर संविधानाच्या न्यायाप्रमाणे आपण संविधानिक आंदोलन करावे व दगड उचलण्याचा व कुठे आपल्यावर गुन्हे दाखल होईल व स्वतःचं करिअर आयुष्य उद्ध्वस्त होईल. कारण की याच्यापुढे परिवार परपंच सर्वांचा विचार करून प्रत्येक आंदोलन करावं, प्रत्येक समाजासाठी घडावं, समाजाचं देणं आहे. परंतु पुस्तक देणे आपण दगड घेत आहोत याची जाणीव करून तरुणांनी शांततेने पूर्णपणे पार पाडावं असं माझं नवतरुण माझं जयकिशन कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हा प्रमुख. मागून घ्या. नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी. सोमनाथ सुरक्षा न्याय भैया एक फोटो घे. सरका थोडं माग सरका ना, थोडं माग सरका. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.